नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, गरमीचे दिवस चालू होणार आहेत, तर त्यासाठी मी तयारी केलेली आहे कोकम सरबताची. तर खूपच साधी सिंपल अशा पद्धतीने आपण कोकम सरबतची तयारी करायची आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लिक्विड पोटामध्ये गेलं पाहिजे, तर त्यासाठी मी आता कोकम सरबत बनवणार आहे. खूपच साधी, सिंपल आणि हेल्दी अशा पद्धतीने कोकम सरबत आपण बनवायचे आहे. तर हे कोकम सरबत आपण उन्हाळा संपूपर्यंत आपण वापरू शकतो. खूपच हेल्दी आणि टेस्टी अशा पद्धतीने कोकम सरबत आपल्याला बनवून तयार भेटेल आणि जास्त असा वेळ यासाठी लागणार नाही आहे आपल्याला. अगदी झटपट अशा पद्धतीने रेसिपी आपली ही तयार होते कोकम सरबताची. तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, बाजारातून मी कोकम आणले होते. अगदी तयार झालेले कोकम आहे. ते स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा. कोकम अगदी छान प्रकारे तयार झालेले आहे. तयार म्हणजेच पिकलेले कोकम आहेत हे, कच्चे कोकम नाही आहेत. अगदी चांगले पिकलेले तयार झालेले कोकम आहेत. तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्यामधील पाणी जे आहे ते काढून टाकणार आहोत. नंतर आपण एक कापड घेतलेला आहे, नॅपकिन घेतलेला आहे. त्यावरती आपण सर्व जे धुतलेले कोकम आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि कोकमला जे पाणी लागलेलं आहे ते चांगल्या प्रकारे जाईल अशा पद्धतीने त्या नॅपकिनने पुसून घ्यायचे आहे. तर अगदी चांगल्या प्रकारे आपण पुसून घेतल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते चेक करायचं आहे की त्याला पाणी आहे की नाही. ते अगदी चांगल्या प्रकारे सुकवून देखील घ्यायचे आहेत. कोकम सुकवून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यावरचं जे पाणी आहे ते सर्व प्रकारे गेलं पाहिजे. अशा प्रकारे ते वाळवून घ्यायचं आहे. जास्त असं उन्हात ठेवायचं नाही आहे. तर खूप छान प्रकारे ते सुकलं गेलं पाहिजे. असं जे पाणी आहे ते राहिलं नाही पाहिजे. म्हणूनच आपण एकदा नॅपकिनने पुसून ते परत एकदा थोडा वेळ अशा वाळण्यासाठीच म्हणजे सर्व काही सुकण्यासाठी ठेवून देणार आहोत. जेव्हा ते सुकले जाईल त्यानंतर आपण अशा प्रकारे त्याचे 2 भाग तयार करायचे आहेत. आणि खूप छान कलर आहे, बघू शकता. आणि खूप छान प्रकारे कोकम पिकलेले दिसत आहे आपल्याला आणि कलर देखील खूप सुंदर असा आहे. तर यामधील जे कोकमचे बी आहेत ते आपण एक एक करून काढून घ्यायचे आहे आणि सर्व कोकमचे असे 2 प्रकारे भाग करायचे आहेत आणि त्यातले बी काढून घ्यायचे आहेत. सर्व कोकम खूप छान प्रकारे पिकले गेलेले आहेत आपले. तर अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर खूप सुंदर अशा पद्धतीने बघू शकता की कोकम दिसत आहेत आणि आपण खूप छान प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहे आणि त्याचे बी देखील आपण काढून घेतलेले आहेत. तर आपण एका बाउलमध्ये साखर घेतलेली आहे. ती साखर आहे ती आपण एक एक करून त्या कोकममध्ये भरून घ्यायची आहे. साखर भरताना कोकममध्ये अगदी चांगल्या प्रकारे साखर भरली गेली पाहिजे. कोकम कट केल्यावर बघू शकता की त्याची वाट्या तयार झालेल्या होत्या. त्या वाट्यामध्येच आपण साखर फुल भरून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, बाहेरून कोकम सरबत आणण्याऐवजी घरातच तुम्ही ट्राय केलं तर खूपच छान आणि हेल्दी अशा पद्धतीने कोकम सरबत तुम्हाला भेटेल. उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत पिण्यासाठी खूपच छान आणि हेल्दी असतं, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा थकवा नाही, पित्त होणार नाही. तर फ्रेंड्स, सर्व कोकमामध्ये अगदी चांगल्या प्रकारे साखर आपण भरून घेतलेली आहे आणि कोकम सरबत बनवण्यासाठी जे कोकम आहे ते अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे आणि सुंदर अशा पद्धतीने तयार देखील झालेला आहे. तर हे सर्व आपण एका बर्नीमध्ये ॲड करायचं आहे. बर्नी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती वाळवून पुसून घेतलेली आहे. आपण ज्या प्रकारे कोकम स्वच्छ धुवून पुसून घेतलेले होते त्या प्रकारेच आपण बर्नी देखील स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडं देखील पाणी आपण ॲड केलेलं नाही आहे. पाणी
ठेवता कामा नाही, जेणेकरून जे कोकम आहे ते खराब होईल. यासाठी आपण थोडं देखील पाणी त्यामध्ये, एक थेंब देखील पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही आहे. तर त्या बरणीमध्ये आपण एक एक करून कोकम ॲड करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण बरणीमध्ये एक एक करून कोकम त्यामध्ये ठेवायचे आहे. तर खूप सुंदर अशा पद्धतीने बरणीमध्ये सर्व काही कोकम जे आहेत ते फिट होतील. आणि फ्रेंड्स, हे नक्की ट्राय करून बघा. हेल्दी आहे आपल्यासाठी. उन्हाळ्यामध्ये हे सर्वांना, मुलांना देखील प्यायला खूप आवडेल. आणि घरच्या घरी आपण हे बनवलेलं आहे. बरणीमध्ये सर्व कोकम ॲड केल्यानंतर आपण ते एकदम पॅक करून ठेवायचे आहे. त्यावरती आपण एक कॉटनचे कापड ॲड करायचे आहे आणि मग झाकण लावायचं आहे, जेणेकरून त्या बरणीमध्ये कोणत्याही प्रकारे हवा आत जाता कामा नाही. अशा प्रकारे आपण ते पॅक करून ठेवायचे आहे. तर मी एक कॉटनचं चौकोनी कापड घेतलेलं आहे कट करून. ते कापड आपण त्या बरणीवरती अगदी चांगल्या प्रकारे लावून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण त्याच्यावरती कापड ॲड केलेलं आहे. नंतर आपण जे झाकण आहे बरणीचे ते त्याला लावून घेऊ, जेणेकरून त्यामध्ये हवा कोणत्याही प्रकारे आतमध्ये जाऊ शकणार नाही आणि ते चांगल्या प्रकारे पॅक होईल. तर अशा प्रकारे आपलं झाकण लावून झाले की आपली जी कोकमाची बरणी आहे ती बरणी घेऊन आपण एका ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जास्त ऊन लागतं किंवा बाहेर अंगणामध्ये आपण ठेवू शकतो. तर बरणी आपली रेडी आहे आणि तिला आपण आता उन्हामध्ये ठेवायचे आहे. जेवढा काळ आपण उन्हामध्ये ठेवू ही बरणी, तेवढ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला कोकम सरबत तयार होताना दिसेल. तर बरणी आपण उन्हात ठेवलेली आहे आणि बघू शकता की त्याचं पाण्यामध्ये, कोकणाचं जे आहे ते पाण्यामध्ये रूपांतर होते. कोकमाचे नाही, म्हणजे कोकम जे आहे त्याला पाणी सुटत जाईल. तर अशा प्रकारे उन्हात ठेवल्यामुळे त्याला बघा पाणी सुटलेलं आहे. तर कोकम सरबत आपलं यामध्ये तयार झालेलं आहे बरणीमध्ये. तर हे आपण बराच वेळ उन्हामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे आणखीन त्याला पाणी सुटेल. बराच वेळ आपण उन्हात ठेवले की मगच त्याला पाणी सुटणार आहे. आणि जर आपण ते घरात आणून ठेवलं दुसऱ्या दिवशी 2 ते 3 दिवस आपण ते उन्हामध्ये ठेवायचं आहे. जेवढ्या काळ आपण उन्हामध्ये ठेवू तेवढ्या काळापर्यंत आपलं त्यामध्ये सरबत तयार होत जाईल, कोकमाचे सरबत. तर फ्रेंड्स, खूपच हेल्दी आणि टेस्टी अशा पद्धतीने कोकम सरबत आपण बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि कोकम सरबत बनवण्याची पद्धत जर तुम्हाला माझी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.